ब्लाऊजची पायपिंग तुम्ही सरळ कापडाने करा किंवा तिरकस कापडाने करा, ती पलटी पडू नये किंवा त्यामध्ये धागे निघू नये यासाठी काय करावं लागतं आज मी ते तुम्हाला दाखवते. इथं 1.5 इंच घ्या किंवा 1.25 इंच घ्या, अशी तिरकी रेषा मारून घ्या आणि पट्टी काढून घ्या. आता ही तिरकस पट्टी काढून मी पायपिंग करून घेणार आहे आणि ती तुम्हाला दाखवणार आहे. आता इथं अशा 3 ते 4 पट्ट्या तयार करायच्या आणि त्या एकमेकांना जोडून घ्यायच्या. आता जोडते वेळेस आपल्याला काय करायचं आहे, उलट बाजूला येऊ नये, सरळ बाजूला यावं यासाठी एक सरळ आणि दुसरी उलट अशा 2 पट्ट्या ठेवून जोडून घ्यायच्या आणि एक साईड फोल्ड करून घ्यायच्या. तर फोल्ड केल्यानंतर ती थोडीशी गोलाकार साईडमध्ये फोल्ड करायची आणि मग जोडायला घ्यायची. आता जोडते वेळेस अर्ध्या इंचाच्या अंतरावरती आपण इथून तिथून जोडून घेणार आहोत. आता जोडल्यानंतर आता आपल्याला काय करायचं बघा, शक्य होईल तितकं एक्स्ट्राचा जो कपडा असतो तो थोडा थोडा असा कट करून घ्यायचा. म्हणजे काय होतं की जे आतले धागे वगैरे निघतात ना ते पायपिंगच्या आतमध्ये जातात आणि ते धागे निघणार नाहीत. आणि त्यानंतर काय करायचं, जी शिलाई मारलेली जी कपडा असतो शिलाई मारलेला तो आपला बरोबर पायपिंगमध्ये आला पाहिजे ही काळजी करायची आणि अशा प्रकारे पायपिंग करून घ्यायची. अशी जर पायपिंग केली तर ती पलटी पण पडत नाही आणि धागे पण निघत नाहीत.